केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम जितका लोकप्रिय आहे होतोय, त्याचप्रमाणे झी मराठीवरचा आणखी एक कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला, तो म्हणजे एकापेक्षा एक. आणि एकापेक्षा एकचं आत्ताचं जे सीझन सुरू आहे, जे पर्व सुरू आहे, त्याच्यामध्ये एकाहून एक सुंदर अप्सरा तिथे येत आहेत आणि त्या नृत्याविष्कार सादर करतात आणि लोकांना ते खूप आवडते. पण काही अप्सरा ज्या बाहेर पडल्या होत्या त्या अप्सरा उद्याच्या एपिसोडमध्ये परत येणार आहेत, कॉलबॅक एपिसोडमध्ये. त्यामुळे पाहायला विसरू नका, अप्सरा आली एकापेक्षा एक. शेवटचा परफॉर्मन्स कोण येणार बरं का मित्रांनो. कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसते पण आपला त्यावर विश्वासच बसत नाही. एखादी अचंबित करणारी गोष्ट, आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट, आणि त्यावेळेला आपण निसर्गाकडे धावतो किंवा देवाकडे बोट दाखवतो की ही त्याची करणी. आपला शेवटचा जो स्पर्धक आहे तो असाच आहे. तुम्ही जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मी सुद्धा स्वागत करतो पुण्याचा सोहम गोराणे. लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, लिंगोबाचा डोंग. काय करू, याचं काय करावं सांगा सोमराव. अहो तुम्ही लय भारी येत राव. जरा एक वन्स मोर मारा की राव, एक वन्स मोर जितू दादासाठी एक वन्स मोर मारा राव. आणि फकस्त मी काय म्हणतो, फकस्त तुम्ही वाजवा. तुम्ही काही वाजवू नका, काही काय बोलायचं नाही, गपचूप चिडीचूप वाजवा राव, वाजवा.
चाइल्ड प्रॉडिजी, दैवी चमत्कार. मित्रा, तू माझा मित्र आहेस ना, याच्यातच मी धन्य झालो. तर काय आता देशपांडे साहेब, गोडसे मॅडम, काय तुमचं म्हणणं आहे? तो हातोडा उचला आता. एक विचारायचंय. आता शो सुरू होणार होता तेव्हा हा तुम्हाला काय विचारत होता? तो मला म्हणत होता की मकरंद काका मला उचलून घेणार आहेत का, कारण मी त्याला इथे बोललो होतो की तू जर चांगलं वाजवलं तर ते तुला उचलून घेणार आहेत कडेवर. अरे ते मला तो विचारत होता. घेऊन पण जातील. या हो, या. अशा मुलाला आता बरं वाटलं का? कसं वाटलं? मग आता काय माझ्यासाठी वाजवणार का परत? काय वाजवणार? कच्ची ढोल? ढोलकी वाजव ना. ढोलकी नाही, ढोलकी नाही ट्राय केली. वाजव ढोलकी वाजव रे मित्रा. कच्ची दाबेली आयुष्यात खायचो नाही, कच्ची ढोल ऐकल्यावर कधी नाही खायचो. काय म्हणणार याला? मुग्धा मला म्हणत होती परफॉर्मन्सच्या आधी की अरे परफॉर्मन्स असतात पण काही जर मिरॅकल्स असतील तर आपण त्यांना कसं जज करणार. आणि तिचा प्रश्न अगदी खरा होता की मिरॅकल्सला जज कसं करायचं. पण मिरॅकल्सला आपण वाढताना तर बघू शकतो ना, आणि अख्खा महाराष्ट्र बघू शकतो. मला असं वाटतं काही संत आपल्यामध्ये असतात, काही लेजंड्स होतात. आता आपण एक मिरॅकल बघूया मोठं होताना, आणि मराठी पाऊल पुढते पुढे याच्यामध्ये सुरू झालं. मी पहिल्यांदाच म्हणलं ही मिरॅकल आहे, तर मिरॅकल बद्दल आपण बोलणार काय ऍक्च्युली. त्यामुळे आय एम स्पीचलेस. म्हणजे आता आम्ही आपलं औपचारिक गोष्टी करूया.